पुढची बातमी पाहूया तर रायगडमधील महायुतीतील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे। कारण एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावलेंनी निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केलाय। बऱ्याच लोकांनी विरोध केला पण मला कोणी हरवू शकलं नाही, नाव न घेता गोगावले यांनी तटकरेंवर आरोप केला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर सर्वांची मेहनत, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि आमच्या नीतिमत्तेमुळे विजय झाला असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे रायगडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये काही वाद आहेत का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे। म्हणून आम्ही मागे सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेटला कोण हरवू शकलं नाहीये। त्याचं कारण हे आमच्या आईवडिलांची पुण्य आहे, आमची नीतिमत्ता, आमच्या मुलाबाळांची मेहनत, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत, तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद। आम्ही काळजीच करत नव्हतो।